या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी रुपालीताई ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, आपण या ठिकाणी बघतोय पुन्हा एकदा पुण्यात उडता पंजाब होत असतानाचं चित्र आहे, कारण अल्पवयीन मुलांना दारू पाजली जाते, ड्रग्ज दिले जात आहे। काय भूमिका आहे आपली या संदर्भात? तुमच्याच माध्यमातून बातमी मी आता पाहते। रोज पुण्यामध्ये नवीन नवीन गुन्हेगारीचे प्रकार बघून आम्हालाच धक्का बसत आहे। परंतु ही जी मुलं ड्रग्स घेताना दिसत आहेत त्यांच्याकडनं ड्रग्स आलं कुठून आणि हॉटेलवाले काय करत होते त्यांच्यावरही कारवाई गरजेचं आहे। आणि मुळामध्ये मुलांना खरं ठीक आहे, गुन्हे दाखल होतील, सगळे होतील, परंतु तरुण पिढी विद्यार्थी हे गैरमार्गाकडे जाताना आपल्याला दिसत आहेत। कुठेतरी कायद्याची पावलं कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। आम्ही सरकारलाही पोलिसांनाही सातत्याने सांगितले, जिथे कुठे असे प्रकार तुम्हाला घडताना दिसतील तिथे कडक कारवाई होणं गरजेचं आहे। पण त्याबरोबर पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण का हॉटेलमध्ये मुलं काही खोटी त्यांची आयडेंटिटी घेऊन जातात आणि मुळामध्ये त्यांच्याकडनं ड्रग्स येतं कुठून हे जे मूळ शोधून काढणं फार गरजेचं आहे आणि ते आव्हानात्मक पण आहे। त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे, नाहीतर पुण्यामध्ये रोजच गुन्हेगारीची एक वेगवेगळी विकृती आपल्याला दिसतेय। ती कठोरपणे प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने थांबवणं हे पहिलं त्यांचं काम असणार आहे। रुपालीताई, आपण कल्याणी नगरचा जो अपघात आहे तो आपण पाहतोय, जास्त दिवस उलटलेले नाही आहेत, मात्र तरी सुद्धा पहाटेपर्यंत अशा प्रकारे बार सुरू असतात, पब सुरू असतात, या संदर्भात आपलं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, मुळामध्ये बार किंवा पब हे पहाटेपर्यंत सुरू करण्याचे कायद्याने आदेश म्हणजे बंदी आहे। त्यांना काहीतरी पुणे शहराचे सीपींनी मला वाटतं 12:30-1चा टायमिंग दिला होता, परंतु 12:30-1 नंतर जे कोणी हॉटेल चालू ठेवतात त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी पोलीस खात्याने सक्षमपणे आपला रोल, त्यांचं कर्तव्य जोपर्यंत निभावताना दिसत नाही, काय होतं तो कल्याणी नगरचा पबचा विषय झाला, त्याच्यात 2-3 महिने गेले, त्याच्यानंतर परत पुन्हा सगळे डोकं वर काढायला लागले। त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि तिथे कुणालाही सोडता कामा नये। मग पोलीस प्रशासन असेल, मनपा परमिशन असेल, एंटरटेनमेंट परमिशन असेल, सगळ्या रुपालीताई, या संदर्भात आपण काही भूमिका घेणार आहात का? याच्यात आम्ही तेव्हाही कल्याणी नगरमध्ये त्या पोलिसांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य सरकारने सुद्धा चोखपणे करावं किंवा जे पोलीस चुकीची कामं करतात त्यांच्यावरही कारवाई व्हावी, यासाठी आम्ही आंदोलनही केलेली आहेत, निवेदनही दिलेले आहेत आणि पुण्यामध्ये आम्ही हे प्रकार चालू देणार नाहीत। आता काय होतं, हे जेव्हा कंट्रोलिंग करताना एखाद दुसरा जो व्हिडिओ येतो हाही आमच्यासाठी धक्कादायक आहे, परंतु आता जो व्हिडिओ तुम्ही दाखवताय त्या मुलांकडनं हे ड्रग्स आलं कुठून या मुळाशी जाणं गरजेचं आहे। अगदीच रुपालीताई, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण बघतोय आता ही घटना तर धक्कादायक आहे, मात्र या संदर्भात पोलिसांकडून काही कारवाई केली जाते का? सकाळपर्यंत बार पब अशा प्रकारे सुरू ठेवले जातात, या संदर्भात काही कारवाई होणार आहे का? काय माहिती मिळतेय सविस्तर? पुण्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, पब किंवा बार असतील यांना सगळ्यांना रात्री 1:30 पर्यंतची मर्यादा घातलेली आहे। पुणे पोलीस आयुक्त असतील, अमितेश कुमार असतील किंवा महापालिका प्रशासन असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, या सगळ्या प्रशासनाकडनं कल्याणी नगर अपघाताचा नंतर अनेक ठिकाणी कारवाई केली होती। लायसन्स देखील काही जणांचे रद्द करण्यात आले होते, मात्र तरीसुद्धा शनिवारी एक पार्टी होते पुण्यातील नामांकित रस्त्यावर, ही पार्टी होते आणि पोलिसांना या पार्टीबद्दल माहिती होत नाही। राज्य उत्पादन शुल्काला ही पार्टीचा काही कल्पना नसते, हे खरं तर खेदजनक आहे। त्यामुळे आता याच्यानंतर पुणे पोलीस असतील, राज्य उत्पादन शुल्क असेल, हे काय कारवाई करतात? त्यामुळे पुण्यात एखादं मोठं ड्रग्सचं रॅकेट सुद्धा असू शकतं असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाहीये। धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।